श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु दत्तात्रय प्रभूंना माझा नमस्कार असो. श्री श्रीपाद श्री वल्लभांना माझा नमस्कार असो. श्री नृसिंह सरस्वती महाराजांना माझा नमस्कार असो. श्री स्वामी समर्थ महाराजांना माझा नमस्कार असो. श्री गुरुचरित्र अध्याय 45. श्री गणेशाय नमः. नामधारक म्हणे सिद्धमुनी, श्री गुरुचरित्र तुम्ही देखिले नयनी. तुमचे भाग्य काय वानू वदनी, परब्रह्म देखिले असे. मागे कथानक सांगितले, श्री गुरु संगमी राहिले. पुढे काय अपूर्व वर्तले, निरोपावे दाता. सिद्ध सांगे नामधारकासी, एक वत्सा विस्तारेसी. विचित्र झाले हेरे दिवशी, एक चित्ते परियासा. नंदी नाम एक ब्राह्मण, सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण. तुळजापुरा जाऊन वर्ष 3 आराधिले. 3 संवत्सर उपवास, द्विज कष्टला भूवस. निरोप झाला सायासे, चंदला परमेश्वरी जवळी जाणे. नाना परी कष्टता, स्वप्न झाले अवचिता. तुआ जावे त्वरित गाणगा ग्रामस्थानासी. तेथे असती श्री गुरु त्रयमूर्तीचा अवतार. वेश धरिला असे नरू, तेथे होशील उत्तम अंगी. ऐसे देवीने निरोपिले, विप्रमने भले केले. 6 मास का कष्टविले, जरी तुझे हाती नोहेची. जगत माता तुळजाभवानी तिचा निरूप घेऊन आलो तुझ पाशी ठाकोनी. तू दैवत म्हणून तू जगदंबा म्हणविसी, आम्हा मनुष्या पाशी पाठविसी. नाव झाले दैवतपणासी, भाग्य माझे म्हणत असे. पहिलेची जरी निरोप देत, इतुके कष्ट कासाया होत. दुराशा धरली चित्त, म्हणून दुःख करी नाना परी. म्हणे मज बर्वे होणे, अथवा आपला प्राण देणे. ऐसे बोलोनी निर्वाणे, विप्र धरणे बैसला. सकळ भोपे म्हणती तयासी, आजी स्वप्न झाले आम्हासी. क्षळ करी का देवीसी, निरोपा सरसी जाई वेगी. तू तरी आता नच जासी, आम्हा निरोप झाला ऐसी. बाहेर घालू तुम्हासी, देवळात येऊन येतो. गाणगा ग्रामासी आला, मठी पुसो लागला. भक्तजन सांगती त्याला, संगमी आहे श्री गुरुमूर्ती. श्री गुरु आले मठात, द्विज उभा होता चिंतित. भक्तजन सांगती मात, विप्र एक आला असे. सर्वांगी असे श्वेत, स्वामी दर्शन आलो म्हणत. श्री गुरु म्हणती, आपण जाणत संदेह रूपे आला असे. देवी पासून मनुष्या पाशी, येणे काय झाले कार्यसी. संदेह करोनी मानसी, कैसा आलासी द्विजवरा. म्हणे स्वामी आपण तमांध, तुझे दर्शन आलो सुबुद्ध. अज्ञाने वेष्टुलो होतो मंद, नेने सोय परब्रह्म. पापकर्मी पापी आपण, पापात्मा नेने निज कुण. पापे संभवलो पूर्ण, आलो शरण तुझ पाशी. आजी माझे कुकर्म गेले, परब्रह्म चरण देखिले. मनोरथ माझे पुरले, कृपा सागरा येती राय. व्रतबंध विवाह झाली यावरी, व्याधी उद्भवली आपुले शरीरे. स्त्री राहिली माहेरी, स्पर्शो नये शरीर म्हणे. आपुले असती माता पिता, सकळ म्हणती जाई परता. दुःख झाले अपरिमिता, संसार तेजून निघालो. गेलो होतो तुळजापुरा, उपवास केले अपारा. मज म्हणती तू पाप भारा, नव्हे तुझ बर्वे आता. निरोपी तुळजा देवी प्रीती, जेथे चंदला परमेश्वरी वसती. तेथे होईल निवृत्ती, पाप जाईल म्हणून. तेथेही कष्ट केले बहुत, नव्हेची काही उपगत. निरोप झाला जा म्हणत, कृपामूर्ती तुझ पाशी. देवता आपण उभगता, ती मनुष्य कैसे मज देखती. निर्वाणी आलो तुम्हा प्रती, निर्धार केला मरणाचा. ऐसे करुणा वचन ऐकून श्री गुरु बोलती हासून. सोमनाथ ब्राह्मण बोलावून निरोप देती न्याय संगमासी. बर्वा संकल्प सांगून स्नान करा षटकुळ भूनी. अश्वत्थ प्रदक्षिणा करून वस्त्रे टाका दूर त्याची. नवी वस्त्रे द्या यासी, शीघ्र आणा पारणेसी. ऐसा निरोप देती त्यासी, दोघे गेले झडकरी. स्नान करून बाहेर आला, शरीर वर्ण पालटला. अश्वत्थ प्रदक्षिणा करू लागला, सुवर्ण झाले सर्वांग. वस्त्रे देती ब्राह्मणासी, जीर्ण वस्त्रे टाकीती दुरेसी. जेथे टाकीती ते भूमीसी, क्षार भूमी होय त्वरित. श्री गुरु म्हणती तयासी, तुझी कामना झाली परियसी. सर्वांग आहे कैसी, अवलोकोनी पाहे म्हणती. पाहता सर्वांग बर्वे जाहले, तावण मात्र जंघेसी राहिले. पाहता त्याचे मन भ्याले, म्हणे स्वामी असे थोडे. श्री गुरुमूर्ती निरोपिती तयासी, तू संशय करोनी आलासी. मनुष्य काय करील म्हणून मानसी, तेने गुणे राहिले थोडे. त्यासी असे एक प्रतिकार, तुआ कवित्व सांगावे अपार. आमुची स्तुती करावी निरंतर, बर्वे होईल तुझ मग. नंदी नामा म्हणे स्वामीसी, लिखित नेने वाचा यासी. कैसे करू मी कवित्वासी, मंदमती असे आपण. श्री गुरु म्हणती द्विजासी, मुख उघडी काढी जीवेसी. विभूती शिंपिती तयासी, ज्ञान उपजले ब्राह्मणा. चरणांवरी ठेविला माथा, उभा ठेला स्तोत्र करिता. म्हणे स्वामी मी नेनता, सेवेसी नव्हे आराणुक. मातेचे शोणित पित्याचे रेत, संपर्क झाला जननी गर्भात. जैसे सुवर्ण मुशी असे कडत, दिवस 5 बुद्बुदाकार. 15 दिवस होय स्थिर, एक रस होणे निर्धार.
तधी मी काय जाणे गुरु, नाही पंचतत्वे मज. मासे एक पिंड होय, द्वय मासी शिर पाय, तिसरे मासी सर्व अवयव नवद्वारे झाली मग. पंचतत्वे होती एक, वायू आप पृथ्वी तेजक, प्राण आला तात्कालिक, तधी स्मरण कैचे मज. पाचवे मासी त्वचा रोम, सहावे मासी उच्छवास आम्हा, सातवे मासी श्रोत्र जीवा मेद मज्जा दृढ झाली. ऐसे नवमास कष्टत होतो जननी ये गर्भात, रुधिरा विष्टा मूत्रात कष्टलो भारी स्वामी. माता भक्षी उष्ण क्षार, दुःख होय मजा पारी, ऐसे नवमास वारी माता गर्भी कष्टलो. तधी कैचे तुझे स्मरण वेष्टिलो होतो, मायावरणे स्मरलो नाही तुझे चरण, मग योनी मुखी जन्म. उपजताची आपणाची आयुष्य लिहिले लल्लाटेसी, अर्ध गेले वृथानिशी रात्री निद्रा मानवा. उरले आयुष्यात देखा तीन भाग केले विशेखा, बाल यौवन वृद्धाप्य एका निर्माण झाले तैवी. कष्टुनी या धुरंधर बाळपणी जहालो अपार, वाढलं कष्ट भोगीत फार, वर्ष 12 लोटली. तधी तुझे चरण स्मरणा मज कैसे गा देव राणा, कष्टलो मुई याची गुणा पूर्वजन्म नाठवेची. दोन भाग उरले आपणासी, मदने व्यापिले शरीरासी, जैसा पतंग दीपासी भ्रमी जेत उन्मत्त. नेने मी गुरुमाता पिता समजता ते करी निंदा वार्ता, परस्त्रीवरी करी चिंता कुळाकुळ न विचारी. ब्राह्मणा ते निंदा करी, वृद्धाच्या चेष्टा करी अपारी, मध्ये व्यापिले असे भारी, नाठवी तुझे शरण. मग वृद्धाप्य आले शरीरासी, उभग होय स्त्रीपुत्रासी, श्वासोच्छ्वास कफेसी सदा खोकला होय मग. अवयव सर्वही गलित होती, केश पांढरे होती त्वरिती, दंतहीन श्रवणे न ऐक जेती, दृष्टी न दिसे नासिक गळ. ऐसा नाना रोगे कष्टता, तुमची सेवा कधी घडणे आता. स्वामी तारका श्री गुरुनाथा, संसार सागरा कडे करी. तूची विश्वाचा तारक, धरोन या नरवेश. त्रयमूर्ती तूच एक परब्रह्मा श्री गुरुनाथ. ब्रह्मदेव आपण देखा, दुष्टाक्षरे लिहिली कपाळिका, तैसेची होय निका श्री गुरुचरणी लागता. नंदी नामा स्तोत्र करिता श्री गुरु संतोषी, अत्यंता भक्तासी ऐसा निरोप देत कवीश्वर म्हणायचे. जे का शेष होते जंगेवरी, ते तात्काळ गेले दुरी. नंदी नामा आनंद करी, राहिला सेवा करीत देखा. सिद्ध म्हणे नामधारकासी, श्री गुरुचरित्र ऐसे परियसी, कथा करीत कवी भरवसी, श्री गुरु सेवेसी राहिला. इति श्री गुरुचरित्रामृते परम कथा कल्पतरौ श्री नृसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे द्विज कुष्ठ परिहारो नाम पंचदशोऽध्याय. श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त.